कल्पना आणि चंपा अर्धा पाऊण तास ओटीवर बोलत बसल्या होत्या. पिंट्याची ढासळलेली तब्येत बघून कल्पना मनात हळहळली. पिंट्या आजारी पडल्यापासून अशक्त झाला होता. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्याचे डोळे निस्तेज झाले होते. त्याच्या छातीवरच्या फासळ्या स्पष्ट दिसत होत्या. चंपाचा दारुडा नवरा आजारी मुलाला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याला गावातल्या एका भगताकडे नेत होता. चंपा मुलाची काळजी करत होती. पिंट्या अंगणात खेळायला लागला की तो कल्पनाला मॅडम मॅडम अशा हाका मारायच्या. पण आता तो निस्तेज डोळ्यांनी तिच्याकडे निशब्द बघत होता. त्याचे थिजलेले डोळे पाहून कल्पनाच्या हृदयात कालवाकालव व्हायला लागली. जड अंतःकरणानं कल्पना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी उठली तेव्हा तिला चंपाच्या डोळ्यात पाण्याचा डोह दिसला. आईची माया आई झाल्याशिवाय कळत नाही हेच खरं. जगातल्या प्रत्येक माणसाची जीवापाड काळजी घ्यायला एकट्या ईश्वराला शक्य होत नाही, म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली आहे. आईच्या हृदयात सर्व गुन्ह्यांना माफी दिलेली असते. चंपाला धीर देऊन कल्पना ग्रामपंचायत कार्यालयाच्या दिशेनं चालायला लागली. बाळू आज तिच्या आधी येऊन बसला होता. ऑफिसातला कचरा काढून त्यांनी बोरिंगवरनं पाण्याची कळशी भरून आणून ठेवली होती आणि प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसून तो तळहातावर निवांत तंबाखू मळत होता. मळलेली तंबाखू दाढेखाली ठेवून तो कल्पनाला म्हणाला, अरे मॅडम, तुमची वाटच बघत होतो. बापूंचा तुम्हाला अर्जंट निरोप आहे बघा. कसला निरोप आहे ते तरी सांगा. नाही, ते मला काय ठावं नाही. त्यांनी मला सकाळी सांगितलं की मी आज ऑफिसात येणार आहे, माझं एक अर्जंट काम आहे, तेव्हा मी आल्याशिवाय मॅडमला बाहेर कुठं फिरतीला जाऊ नका असं सांग. पण ते किती वाजेपर्यंत येणार आहेत असं काही त्यांनी तुम्हाला सांगितलंय? नाही बा. बापूंचा निरोप मिळाला नसता तर आज कल्पना बाळूला बरोबर घेऊन गावात वसुलीसाठी फिरणार होती. साहेबांना तिने 8 दिवसात घरपट्टीची वसुली पूर्ण करते असं सांगितलं होतं. वसुलीला बाहेर जाता येत नाहीये म्हणून ती मनात निराश झाली आणि तिने बाळूला विचारलं, बाळू मामा, तुम्ही वसुली किती केलीत? मॅडम, मी माझ्या पगारापुरता वसूल केला होता. मग ते पैसे कुठे आहेत? खर्च केले. बाळू मामा, मी तुम्हाला मागे ताकीद दिली होती की तुम्ही सरकारी पैसा खर्च करू नका. तरी तुम्ही का सरकारी पैसे स्वतःसाठी खर्च केले? मॅडम, मी पोटाला काय खाऊ सांगा. माझी काय गावात खेती नाही. तुम्ही माझा पगार महिन्याच्या 1 तारखेला करा, मी कधी सरकारी पैशाला हात लावणार नाही. ग्रामपंचायतीकडे कधी पैसा असतो कधी नसतो सुद्धा, म्हणून मला तुम्हाला 1 तारखेला तुमचा पगार देता येत नाही आणि हे मी तुम्हाला मागेही सांगितलंय. ह्या मोरं मी एकटा गावात वसुलीसाठी फिरणार नाही. का? का म्हणजे काय? लोक मला लगे पावती मागतात, मी त्यांना कुठनं पावती देणार? काम टाळण्यासाठी त्याची धडपड चालू आहे हे कल्पनाच्या लगेच लक्षात आलं. ग्रामपंचायतीची वसुली होवो अगर न होवो, बाळूला त्याची अजिबात चिंता नव्हती, कारण ग्रामपंचायतीच्या वसुलीची जबाबदारी त्याच्यावर नव्हती. त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक म्हणून कल्पनावर होती. बाळूच्या अनेक तक्रारी लोक तिच्या कानावर घालत, पण कल्पना लोकांना समजावून सांगायची, मग लोक गप्प बसत. लोकांनी केलेल्या तक्रारी त्याच्या कानावर घालत कल्पना त्याला म्हणाली, बाळू मामा, गेल्या सोमवारी भागीची भांडी नळावरनं तुम्ही फेकून दिलीत, तिने इथे येऊन तुमची तक्रार केली. अहो, अशी लोकांची भांडी फेकून द्यायची नसतात. मॅडम, ती नळपट्टी कधी देत नाही. नळाव पाणी भरायत एवढी येते म्हणून मी तिची भांडी नळावरनं फेकून दिली. हे बघा, कुणी वसुली देत नसेल तर त्यांची नावं तुम्ही यापुढे मला सांगा. लोकांची भांडी फेकून द्यायची नाहीत. बॉडीची मीटिंग होईल तेव्हा हा विषय मी त्यांच्या कानावर घालणार आहे. मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, हे पंचायतीची बॉडी काय बी उपयोगाची नाही बघा. पाखरसनी भीती दावण्यासाठी जसं शेतात बुजगावणं उभं करतात ना, तशी ही ग्रामपंचायतीची बॉडी बघा. यांच्याकडनं काय बी काम होणार नाही. मासिक मीटिंगमध्ये घसा फाटे पावत बोलतील आणि मीटिंग बंद झाली का समजा विसरतील. तुम्ही नका यांच्या भरोश्यावर कधी राहू. मी आपलं तुम्हाला चांगल्यापणी सांगतोय, तुम्हाला ही बॉडी कधी बी तोंड घशी पाडल. बापूचं काय हो, खोबरं तिकडं चांग भलं म्हणतील. त्यांच्या तोंडात एक आणि पोटात दुसरं असते. भागीनं माझी पंचायतीत तक्रार केली ना, कुशाल करू दे हो तक्रार. हिची बन वसुलीसाठी तिच्या घरी चक्रा मारायला इथं रिकामा कोण आहे? बाळू अवलिया होता.
कल्पना एक शब्द बोलली तर तो तिच्या तोंडावर 10 शब्द फेकायचा. शेवटी त्याच्या तोंडाला लागण्यापेक्षा कल्पना गप्प बसायची. इतक्यात बापू धूमकेतूप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी त्यांच्याबरोबर भीमाप्पा राठोड या ठेकेदाराला आणलं होतं. बापू सरपंचाच्या खुर्चीत बसल्यावर कल्पना त्यांना अदबीनं म्हणाली, बापू, मला तुमचा निरोप बाळूमामाकडनं मिळाला म्हणून मी तुमची वाट बघत थांबले होते. खरं तर आज मला वसुलीसाठी गावात फिरायचं होतं. बापूंनी तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, पण ते लगेच तिला काही बोलले नाहीत. जणू काही त्यांना तिचं बोलणं ऐकूच आलं नव्हतं. ते बाळूकडे रागानं बघत मोठ्या आवाजात म्हणाले, बाळू, हल्ली तुझ्या मॉब तक्रारी माझ्या कानावर यायला लागल्या. तो नळावईनं लोकांची भांडी लाथेनं उडवतोय. तू पंचायतीचा पगारदार नोकर आहेस, गावानं निवडून दिलेला सरपंच नाही, समजलं का? याच्यामुळं तू असं केलेलं मला चालायचं नाही. तुला मी आत्ता चांगल्यापणी सांगून ठेवतोय. मग त्यासनी पंचायतीची वसुली द्यायला नको का? हिरी नालाव पाणी भरायला यायचं तसंच. अरे तू भानगडी करायची ना, आम्ही त्यांनीच करायची आहे. पंचायतीला काही दुसरा उद्योग नाही का? बापू तावातावानं बोलत होते. त्यांच्यापुढे बाळू काहीही बोलू शकला नाही. ग्रामपंचायत कार्यालयात थोडा वेळ स्मशान शांतता पसरली. कल्पना मनात विचार करत होती की बापू आता आपल्यावर तोंड टाकतात का काय. तिला थोडी धाकधूक वाटायला लागली. राठोड ठेकेदार त्यांच्याबरोबर आला होता. तिने त्याला पाखाडीच्या कामाचा चेक दिला नव्हता. त्यांनी ते बापूंच्या कानावर घातलं होतं. राठोड बसलेल्या खुर्चीत चुळबुळ करू लागला तेव्हा बापू कल्पनाकडे वळून बघत तिला म्हणाले, मॅडम, तुम्ही या माणसाच्या कामाचा चेक का नाही दिला अजून? मी तुम्हाला त्याचा चेक द्यायला परवा सांगितलं होतं ना. बिचारीची काय हालत होती तुम्हाला ठाव आहे का? कल्पना त्यांना समजावून सांगत म्हणाली, बापू, त्यांनी पाखाडीचं काम अजून पूर्ण केलेलं नाही आहे. काम पूर्ण झालं की तालुका पंचायत कार्यालयातला इंजिनियर येईल, त्या कामाची पाहणी करेल. त्यांनी मोजमाप केल्यावर मी त्यांचा चेक देऊन टाकते. पण त्याआधी त्यांनी BDO साहेबांना भेटून यायला हवं. मी त्यांना साहेबांना भेटून यायला सांगितलं होतं. तुम्ही त्यांना विचारा माझ्यासमोर. राठोड शेठ, तुम्हाला BDO साहेबाला भेटून यायला काय अडचण आहे? मॅडमचं म्हणणं बरोबर आहे. साहेबांनी त्यांना तसं सांगून ठेवलंय. अरे बापू, तुमचा बरोबर आहे, पण साहेबाला भेटायला खाली हात जाऊ कसा? तुम्ही मला चेक द्या, मी भेटतो साहेबाला. अजून मला इंजिनियर साहेबाचा 5% कमिशन द्यायचं आहे. त्या बिगर त्यो माझ्या कामाचं मोजमाप नीट करणार नाही. हे बघा राठोड शेठ, साहेबाला भेटायची जिम्मेदारी तुमची. तुमची त्याची व्यवस्था कुठनं बी करायची, मग चेक द्यायची जिम्मेदारी माझी. पण कल्पना मध्येच बापूंना म्हणाली, हे बघा बापू, पाखाडीचं काम पूर्ण केल्याशिवाय मला त्यांना कामाचा चेक देता येणार नाही. मॅडम, मी या गावचा सरपंच आहे. मी जो पावत या गावात सरपंच आहे, तो पावत तुम्हाला घाबरायचं काय बी कारण नाही. मी या गावचा सरपंच झाल्यापासून या गावची किती सुधारणा केली मी, तुम्हाला ठाव आहे का? पाण्याची टाकी बांधली, नळपाणी योजना गावात राबवली, वाडीत पाण्यासाठीनं बोरिंगा बसवल्या, बेघरांना घरं बांधून दिली. मी कधी कोणाच्या गाल्याला फास लावणार नाही कधी. अहो, ठेकेदाराच्या मागं सुद्धा एक मॉब झंगाट असते. लेबर लोकांना पोटाला द्यावं लागते. उद्या यांनी आमदाराला जाऊन सांगितलं ना तर आमदार मला फाडून खाईन. मग पुन्हा मला त्यांच्याकडे जायलाच नको. आणि तिकडे गेलो नाही तर गावाचा विकास कसा करणार मी, ते तुम्ही मला सांगा. बापू गावात आधीच झालेल्या विकासाचं श्रेय लाटत होते हे एव्हाना कल्पनाच्या लक्षात आलं होतं. ती मनात थोडा वेळ विचार करत राहिली. अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीप्रमाणे तिची अवस्था झाली होती. ती कोंडीत सापडली होती. पैशाच्या आशेनं बापू ठेकेदाराची पाठराखण करत होते. कल्पनावर सगळीकडनं दबाव यायला लागला. एकदा तिच्या मनात आलं की बापूंना आपण खरमरीत शब्दात सुनवायला पाहिजे की बापू, तुम्ही या गावचे सरपंच आहात. गावचा विकास करणं हे तुमचं मुख्य काम आहे. गावाच्या विकासासाठी तुमच्या मनात तळमळ हवी, त्यासाठी तर लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. निवडणुकीसाठी शासनाचे हजारो रुपये खर्च झालेत. अशा परिस्थितीत तुम्ही या गावचे प्रथम नागरिक असून तुम्ही या लबाड ठेकेदाराची का पाठराखण करताय? फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी? तुमच्यासारखे लोक विकले जातात म्हणून हे लबाड ठेकेदार निकृष्ट दर्जाचं काम करून स्वतः मलाई खातात. पण बापूंना हे सुनवायला तिचं धाडस नाही झालं. थोडा वेळ कोणी कोणाशी बोललं नाही. ग्रामपंचायत कार्यालयात गूढ गंभीर शांतता नांदायला लागली. प्रत्येक जण मनात विचार करत होता.
डोक्यावर पंख्याची घरघर सुरू होती. समुद्रात ऑक्टोपसचे टेंटॅकल भक्ष्य सापडतात, जसं त्याला चहूबाजूनं वेढून टाकतात, तशी गत कल्पनाची झाली. पाण्याची अख्खी विहीर गढूळ झाल्यावर एकटी पाणनिवळी ते पाणी शुद्ध करू शकत नाही. तरीही ती तिच्या परीनं पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करत राहते, तसा विचार कल्पना तिच्या मनात करत होती. त्या शांततेचा भंग करत बापूंनी कल्पनाला विचारलं, मॅडम, तुम्ही आजचा दैनिक लोकगर्जना पेपर वाचला का? नाही. नाही? खरंच नाही. कमाल आहे मग तुमची. गावात सगळीकडे त्याचीच तर चर्चा सुरू आहे ना. असं काय आलंय लोकगर्जना पेपरमध्ये? मी सांगण्यापरास तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी वाचा की. नाही, मी असं काय केलंय तेव्हा पेपरात माझी बातमी छापून आली आहे? मॅडम, कोणीतरी गावातल्या माणसानं तुमचं नाव घालून बातमी दिली. नाही नाही, मला अजून खरं नाही वाटत बापू. मॅडम, टपरीवर मग अशी बातमी वाचली मी. त्या बातमीत असं लिहिलंय की तुम्ही लोकांना सहकार्य करत नाही, कधी ग्रामपंचायत ऑफिसात भेटत नाही, लोकांची उद्धड बोलता, त्यांचा अपमान करता, तुमचा मनमानी कारभार सुरू आहे, अशी बातमी आली छापून. तुमच्या पायी आमच्या गावाची बदनामी झाली. कल्पना भीतीने आणि संतापाने थरथर कापायला लागली. तिच्या डोळ्यात संतापानं अंगार फुलला होता आणि तिच्या कपाळावरच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या. कल्पनाला त्रास देण्यासाठी कुणीतरी खोडसाळपणे स्थानिक लंगोटी वर्तमानपत्रात ती बातमी छापून आणली. पैसे दिले की वाटेल ती बातमी छापण्याची वर्तमानपत्रांमध्ये जणू स्पर्धा चालू होती. 4 ओळी लिहिता न येणारी 10वी-12वी झालेली मुलं हातात डायरी घेऊन तालुक्यात पत्रकार म्हणून मिरवत होती. वर्तमानपत्राचा खप वाढावा, आर्थिक फायदा व्हावा म्हणून कुठलीही बातमी शहानिशा न करता छापून येत होती आणि त्याची झळ आत्ता कल्पनाला बसली. कल्पना मनातनं घाबरली आहे हे चाणाक्ष बापूंनी तिच्याकडे बघून लगेच ओळखलं. त्यांना सुद्धा तेच हवं होतं. हल्ली हल्ली तिचं वागणं त्यांना पटत नव्हतं. बापूंनी तिला समक्ष सांगून सुद्धा तिने राठोड ठेकेदाराचा चेक दिला नव्हता, त्यामुळे तिच्यावर ते मनातनं नाराज झालेले होते. बापू मनात म्हणत होते की सरकारला काय काम नाही म्हणून बायकांना नोकरी द्यायला लागलंय. या बाया स्वतः पैसे खात नाहीत, दुसऱ्याला खाऊ देत नाहीत, उपयोग काय या बायकांचा? बापूंनी साळसूदपणे तिला विचारलं, मॅडम, ही गोष्ट विचारू का? तुम्ही मला खरं सांगाय पाहिजे. मागं तुमचं कोणाशी भांडण झालं का? बापूंचं बोलणं ऐकून कल्पना थोडा वेळ मनात विचार करायला लागली. गावात ती तसं सगळ्यांबरोबर प्रेमानं वागत होती. बाळू एवढा कांगावखोर होता तरी ती त्याला कधीही तोडून बोलली नाही. ती स्वभावानं तशी हळवी होती, मनात कधीही काहीही ठेवायची नाही. गावात तिच्याबद्दल लोक चांगलंच बोलत. तानी मावशी एवढी खडूस स्वभावाची बाई, पण जेव्हा कल्पना वसुलीसाठी तिच्या दारात गेली तेव्हा तिने कल्पनाला एका शब्दानं बोलून दुखवलं नाही. उलट ती तिच्यासमोर बापूंना फाडफाड बोलली. कल्पना मनात विचार करत असताना गेल्या आठवड्यात भरतचं आणि तिचं ग्रामपंचायत कार्यालयात भांडण झाल्याचं तिला पटकन आठवलं. ऑफिसातनं बाहेर पडताना त्यांनी तिला तू या गावात नोकरी कशी करते तेच मला बघायचंय अशी धमकी सुद्धा दिली होती. तिने त्याची लग्नाची मागणी धुडकावून लावली होती. त्यावेळी ती मनात म्हणाली होती की अशा लोचट हलकट माणसाशी लग्न करण्यापेक्षा मी तहहयात अविवाहित राहणं पसंत करेन. तिच्यावर सूड उगवण्यासाठी भरतनी ही खेळी खेळली होती याचा कल्पनाची पूर्ण खात्रीच पटली. तो एवढ्यात हराला जाईल असं तिला वाटलं नव्हतं. त्याच्याशी तेव्हा झालेलं भांडण ती विसरली सुद्धा होती. कल्पना बापूंना अगतिक होऊन म्हणाली, बापू, तो भरत ग्रामपंचायत कार्यालयात मागच्या आठवड्यात घरपट्टी भरायला आला होता तेव्हा त्याची माझी थोडी बाचाबाची झाली. पण माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं तो माझ्याशी बोलला म्हणून मी रागानं त्याला बोलले. पण मी नंतर विसरले. मॅडम, कशाला तुम्ही त्याच्या वाट्याला गेला? लय उलट्या खोपडीचा आहे त्यो. त्याच्या भीतीनं त्याचा बापूचाच 5 वर्ष झालं बेपत्ता आहे. माझं लगीन कर म्हणून तो आईशीला दिकून मारतोय. ती बिचारी 2 दिवस गावात तर 2 दिवस तिच्या लेखाकडं मुंबईला जाऊन राहते. लय हरामी आहे त्यो. त्यांनीच तुमची बातमी दिली. पेपरात त्याने त्याचं नाव दिलं असतं तर आम्ही त्याला त्याचा जाब विचारला असता. आता हा इशे ग्रामसभेत येईन तेव्हा तुम्ही लोकांना काय सांगायचे ते सांगा. बापूंचं बोलणं ऐकून कल्पना मनात आणखीन निराश झाली.
तिला आणखी एका गोष्टीची भीती वाटायला लागली की तालुका पंचायत समिती कार्यालयात BDO साहेबांनी तिच्या विरुद्ध वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी वाचली तर त्यांना तिला त्रास देण्यासाठी आयती संधी मिळणार होती. कल्पना भांबावली होती. लांडग्यांच्या कळपात एकट्या सापडलेल्या बकरीप्रमाणे तिची गत झाली. कल्पनाला थोडा धीर देत बापू म्हणाले, मॅडम तुम्ही घाबरू नका. असं तो भरत कधी आमच्या तावडीत सापडला तर आम्ही त्याला लगेच सरळ करू. तो पुन्हा तुमच्या वाट्याला कधी जाणार नाही. पेपरात बातमी दिली म्हणून काय तो लय शहाणा नाही झाला. पण बापू माझी काहीही चूक नसताना त्यांनी माझी नाहक बदनामी केली आहे, त्याचं वाईट वाटतंय. उद्या साहेबांनी ती बातमी वाचली तर मला लगेच ते कारण दाखवा नोटीस काढतील. त्यांना काय सांगू? मी सांगतो BDO साहेबाला का मॅडमची काय चुकी नाही, तुम्ही त्यांना काही विचारू नका. त्या माणसानं खोडसाळपणा बातमी दिली. माझं साहेब ऐकतील. मगापासून मूग गिळून गप्प बसलेला बाळू सांगायला लागला, बापू तुम्ही त्या भरतला कमी समजू नका. लय बाराचा आहे त्यो. गेल्या साली त्यांनी मारुतीच्या देवळातली घंटा चोरून दिली, भंगार आलेला इकली, तेव्हा पोलिसांनी त्याला धरून दांडकलं होतं. शंकर खोताने त्याला जामीन दिली तेव्हा तो सुटला. अजून त्याच्या खोड्या काय कमी नाही झाल्या. मला त्याचं तोंड देखून कधी बघूशी वाटत नाही. लय पापी नजर आहे बघा त्या लांडच्याची. उंडगून खायची सवय आहे त्याला. त्याच्या आईशी पाय वाया गेलाय त्यो. कधी बघावती त्याला माझा बावा करत राहते. आता वाटतोय तिच्या डॉस्कर मेऱ्या त्यो. ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बापूंना आता बराच वेळ झाला होता. तालुक्याला त्यांचं महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी ते तालुक्याला जाणार होते. पण त्याआधी त्यांना घरी जायचं होतं जेवायला. त्यांनी त्यांच्या बायकोला दुपारी जेवायला येतो असं सांगितलं होतं. शिवाय आज संध्याकाळी त्यांच्या वाडीत त्यांच्या पुतणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. त्याची तयारी करायची होती. बापूंना त्यांच्या कामाची आठवण झाली तसं ते कल्पनाला खुर्चीतून उठून उभं राहत म्हणाले, मॅडम राठोड शेठ BDO साहेबांना भेटून आले होते ना, त्यांच्या कामाचा चेक लगे देऊन टाका. बाकीचं काय आहे ते मी बघेन. कल्पना निशब्दपणे त्यांच्याकडे विस्फारित नजरेनं बघू लागली. बापू राठोड ठेकेदाराला बरोबर घेऊन ग्रामपंचायत कार्यालयातनं बाहेर पडले. ते दोघं दिसेनासे झाल्यावर बाळू गाला छदमीपणे हसला. कल्पनाच्या नजरेतनं ते सुटलं नाही. तिने त्याला लगेच विचारलं, बाळूमामा का हसलात? मॅडम तुम्ही राठोडला चेक दिला हो का बापू त्याच्याकडनं त्याचं 10% कमिशन लगी वसूल करणार? नाही तर बापूने एवढा जीवाला कशाला त्रास घातला असता. बाळूचं बोलणं ऐकून कल्पना काही बोलली नाही. ती भकास नजरेनं बाळूकडे बघायला लागली. तिला सगळीकडे दलदल दिसत होती आणि त्या दलदलीत सडलेली प्रेतं दिसत होती. त्या प्रेतावर तुटून पडण्यासाठी डोमकावळे चारी बाजूने काव काव भेसूर ओरडत असल्याचा भास तिला व्हायला लागला. भेसूर ओरडणाऱ्या डोंकावळ्यांच्या आवाजानं ती घायाळ झाली. जणू तिच्या कुडीत आता जीवच राहिलेला नव्हता. झुंजूमुंजू झालं होतं. दशदिशा लख्ख उजळून निघाल्या होत्या. दाणापाणी शोधण्यासाठी चित्रविचित्र रंगांची पाखरं झुंडीनं आभाळात जात होती. सकाळची हवीशी वाटणारी प्रसन्नता पृथ्वीच्या अणुरेणूत भरून उरली होती. तांबड्या पायवाटा जाग्या झाल्या होत्या. झाडांना कंठ फुटला होता. दवात भिजलेली झाडावरची पानं वाऱ्यानं सळसळ करत होती. गोदाक्का पायरीवर बसून मधल्या बोटानं दातांना तंबाखूची मशेरी लावत होती. शेतीच्या कामाची आता तशी घाई नव्हती. ती निवांतपणे दातांना मशेरी लावत बसलेली होती. भिवा म्हातारा सकाळी लवकर उठून शेणगोठा करत होता. ओंजळीत घेतलेलं पाणी सांडावं तसं त्याचं आयुष्य संपत आलेलं होतं. आणि तरीही नवरा बायकोचा एकमेकांवर असलेला राग अद्याप तिळभर सुद्धा कमी झालेला नव्हता. त्याला कारणं सुद्धा अनेक होती. गोदाक्का नवऱ्याचा द्वेष करायची. म्हाताऱ्याला घरात मुलगा आणि बायको विचारत नसल्यामुळे तो मनातल्या मनात धुमसत होता. मनातला राग मनात ठेवून येईल तो दिवस पुढे ढकलत होते. कधी कधी म्हाताऱ्याच्या डोक्यात असा विचार यायचा की आपण हे घर सोडून पुन्हा कुठेतरी निघून जावं. शेवटचा श्वास असेपर्यंत या घराचं तोंड पाहायचं नाही. या घरातली माणसं आपली नाहीत. म्हाताऱ्याला आता जगावंसं सुद्धा वाटत नव्हतं. नामदेवला आता लोक हरिभक्त परायण म्हणून ओळखत होते. कथा कीर्तनातनं तो लोकांना उपदेश द्यायचा. आईवडिलांची महती लोकांना ऐकवायचा. तेव्हा लोक तल्लीन होऊन त्याचं बोलणं ऐकत.
पुंडलिक हा पंढरपूरच्या विठ्ठलाचा निस्सीम भक्त. आईवडिलांची सेवा करण्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी विठ्ठलाला 28 युग एका विटेवर उभं करून ठेवलंय, असं नामदेव लोकांना कीर्तनात सांगायचा आणि घरी आल्यावर बापाचा द्वेष करायचा. क्षुल्लक कारणावरनं त्याच्यावर तोंड टाकायचा, कधीतरी त्याच्यावर रागानं हात सुद्धा उगारायचा. तेव्हा म्हातारा संतापून त्याला शाप द्यायचा. एकदा म्हातारा त्याला रागानं म्हणाला होता, नाम्या चांडाळा कुठं फेडशीन पाप, माझ्या अंगावर हात टाकायला तुला लाज कशी नाही वाटत. कल्पना मात्र म्हाताऱ्याला जाताना येताना बाबा अशी गोड हाक मारायची आणि त्या शब्दानं म्हातारा मनानं हरखून जायचा. त्याच्या दुखऱ्या काळजावर मोरपीस फिरत असे. तिचे ते शब्द ऐकण्यासाठी त्याचं मन आसुसलेलं असायचं. म्हातारा तिला मनातल्या मनात म्हणायचा की कल्पना, तू माझी लेक म्हणून का नाही जन्माला आलीस? तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं कोटकल्याण झालं असतं. नामदेव आंघोळ करून देवघरात पूजा करत बसला होता. जास्वंदीच्या ताज्या फुलांचा वास देवघरात दरवळत होता. नामदेवानं कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला होता. दंडावर भस्माचे पट्टे ओढले होते. देवापुढे समई लावून नामदेव टाळ वाजवत आरती गायला लागला. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत मनु वेधला माझा, आरती ज्ञानराजा. नामदेवाची आरती म्हणून झाली. त्यांनी दोन्ही हात जोडून अर्धोन्मिलित डोळ्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला. देवाच्या चरणी ताजी जास्वंदीची फुलं वाहिली. इतक्यात त्याच्या कानांवर गजाबुवांचा आवाज पडला. गजाबुवा मोठ्या आवाजात गात होते, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. गजाबुवा अभंग गात गात घरात शिरले. त्यांना डोळ्यांसमोर बघून गोदाक्काला बरं वाटलं. गोदाक्का तोंड धुवून कॉटवर बसली होती. ती सुनेला ओरडून म्हणाली, गो शारदा, बुवा आलेत बघ, त्यासनी चहाचा घोट आणून दे. आई आणते हा गरम गरम चहा करून. गजाबुवा गोदाक्काच्या शेजारी कॉटवर येऊन बसले. गोदाक्काच्या तोंडाकडे बघत त्यांनी विचारलं, नामदेवाची पूजा झाली वाटतं? वय, आता तो कावळ तोडायला जाईल. आमच्या घरात त्याच्या बिगर कोण कावळ तोडणार नाही. गोदा, तो टणका गडी आहे. बघता बघता संपूर्ण झाड कोयतीनं खडसतो. कावळ तोडायला त्याचा या गावात कोणी हात धरू शकत नाही. अगं, तुझ्या पोटात हिरा जन्माला आला, हिरा. इतक्यात शारदा हातात गरम चहाची कब्बशी घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. गजाबुवांना म्हणाली, बाबांनो चहा घ्या. गो शारदा, बेस आहेस ना? गजाबुवांनी त्यांच्या हातात चहाची कब्बशी घेतली. बशीत चहा ओतून ते त्यावर फुंकर मारत सावकाश चहा प्यायला लागले. त्यांच्या ओठावरच्या सफेद मिशा चहाच्या बशीत बुडाल्या होत्या. बशीतला चहा संपला तसं गजाबुवांनी रिकामी कब्बशी जमिनीवर ठेवली आणि धोत्रेच्या सोग्यानं तोंडावरच्या मिशा साफ केल्या. ओली सुपारी कातरली, तोंडात टाकली. पूजा आटोपून नामदेव घरातनं बाहेर आला. देवघरातून बाहेर आल्यावर नामदेवानं आधी गजाबुवांच्या पायावर मस्तक ठेवलं, त्यांचा आशीर्वाद घेतला. मग तो गोदाक्काच्या पाया पडला. ओली सुपारी चगळत गजाबुवा त्याला म्हणाले, नामदेवा, आळंदीची जत्रा आता जवळ आली आहे. बाबांनो, कंदी हाय जत्रा? येत्या शुक्रवारी. मग बेस्तरवारी आपण निघू. वाडीतली आणखी 2-3 आळंदीला येणार आहे ती. त्यासनी बी सोबत घेऊ. संगतीला माणसं असली म्हणजे परवास करायला बरं वाटते. बाबांनो, बेस्तरवाली मला मोगरेवाडीत कीर्तनाची सुपारी होती, त्यासनी कलावा करायला पाहिजे, नंतर भानगड नको. मग तू आजच त्यासनी कलावा कर, नंतर ते लोक कांदाल करतील. बाबांनो, मी आता लगेच चिठ्ठी लावतो मोगरेवाडीत कोणाकडनं तरी. नामदेव, चिठ्ठी लिहू आणि टपरीवाल्यात तुक्याला नेऊन दे. तिथं मोगरेवाडीची मॉप माणसं आहे, त्या दुकानाला तुक्या देईल चिठ्ठी. आणि तुक्यानं चिठ्ठी दिली नाही म्हणजे त्याचा बापूच दिल रे. गोदाक्का त्या दोघांचं बोलणं कॉटवर बसून ऐकत होती. ती तिच्या मनातली इच्छा उघड करत गजाबुवांना कळकळीनं म्हणाली, बुवा, बुवा, माझं हातपाय धड आहेत, तो पावत मला तुमच्या संगट आळंदीची वारी करायची. असं म्हणतीस? मग चल आमच्या संगट. तुला कोण नको म्हणतंय? उगा तुझी इच्छा अपुरी राहायला नको. बुवा, तुम्ही इसरला वाटते. माझी लेक या 2 दिवसात येणार आहे. शुक्रवारी मी तिला घेऊन भक्ताकडे जाणार. गोदा, मला त्याची आठवण नव्हती बघ. आता माझं झालं वय. त्या भक्ताचा नक्की गुण येईन.
तुझ्या लेकीचं एकदा पोट पाणी पिकू दे. काय तिच्या सासरची माणसं लय आडमोठी आहेत. ते तुझ्या जावयाचं दुसरं लगीन सुधीक करून टाकतील. बुवा भगात म्हणतोय की एका वर्षाच्या आत तिच्या घरी पाळणं हालन. माझ्या लेकीला मूल झाल्यावर मी पंढरपूरची वारी पायी करणार. माझ्या लेकीसाठी मी तरास वाढणार. हे बघ गोदा, पांडुरंगाला समधी काळजी आहे. गजाबुवा गोदाक्काला धीर देत म्हणाले होते. नामदेव गजाबुवांना म्हणाला, बाबानू, आगोठात आपल्याला योग घाटी बैल आणाय पाहिजे. नामदेवा, आपल्याकडे 2 घाटी बैल आहेत, आणि कशाला नवीन? गेल्या साली आणलेला बैल नागराच्या कामाचा बिलकुल नाही. भात लावणीच्या वक्ताला तो जोखड मानेव घेत नाही. एकदा चिखलात बसला का लवकर उठत नाही, एकसारखा डिरकत राहतो. म्हणून त्याला आता आपल्या वाड्यात ठेवायचा नाही, त्याला बाजार दावायचा आणि नवीन बैल विकत घेऊन यायचं. आधी आपण माऊलीची वारी करून येऊ, मग बैलाचा विचार करू. तुला त्यो बशा बैल नको असेल तर आपण त्याला बाजार दावू, नवीन बैल आणू. पैसा कमी पडला तर सायाची झाडं इकून टाकू. शेतीच्या कामाचा बैल नसेल तर आपण त्याला कशासाठी पोसायचा? आणि बुवा, तो बैल मार कुठं आहे? तेवढ्यात गोदाक्का आवाज मोठा करून म्हणाली, अहो, मी जेव्हा पाण्याची बादली घेऊन त्याच्या मोहरं जाते ना, दाव्याला हिसडं देतो, जोर जोरा डेरकाय लागतो, पायाने जिमीन उरकतो. शारदा घाबरून त्याच्या मोहरं जातच नाही. तुम्ही वारी करून आले ना, आधी त्याला बाजार दावा. गोदाक्काची अजून आंघोळ व्हायची होती. शारदा चुलीजवळ बसून तिच्या आंघोळीचं पाणी तापवत होती. ओली लाकडा असल्यामुळे घरात धूर झाला होता. शारदा आतडीत तोंडात येईपर्यंत चूल फुंकायला लागली. नंतर तिने त्यात थोडं रॉकेल ओतलं, माचीसची काडी ओढली. फक्कन चुलीत जाळ झाला. रॉकेलचा आवाज गोदाक्काच्या नाकात शिरल्यावर ती तिला ओरडून म्हणाली, शारदे, चुलीत राखील वतू नकस. कार्डावर फक्त 4 लिटर राखील मिळतंय, ते महिन्याला पुरवावं लागतंय. अहो आई, धूर झाला होता म्हणून वाईल चुलीत राखील वतलं. पुनिंदा वतू नग. परपंचा तुझा आहे, मी किती दिस पुरणार? बरं, आता नाही वाटायची, शारदा धीर करून म्हणाली. गोदाक्का पुन्हा गजाबुवाबरोबर बोलत बसली. नामदेव ओटीवर बसून मोगरेवाडीत देण्यासाठी चिठ्ठी लिहित होता. चिठ्ठी लिहून झाल्यावर गोदाक्काला म्हणाला, आई, मी टपरी वहीने जाऊन येतो. ना मा, येताना अर्धा किलो साखर आणि चहा पावडर घेऊन ये. आणतो. नामदेव पायात चपला घालून निघून गेला. गजाबुवा खाटेवरनं उठत गोदाक्काला म्हणाले, माझं बेवाईस घरात काम आहे, दुपारी येईन म्या. गजाबुवा त्यांच्या घरी निघून गेल्यावर गोदाक्का एकटीच खाटेवर बसून विचार करत होती. तिच्या लेकीला मूल होत नाही ही तिला काळजी होती. थोड्या वेळानं शारदा तिच्या जवळ आली. म्हणाली, आई, आंघोळीला पाणी काढलंय. तिचे शब्द ऐकून गोदाक्का बसलेल्या खाटेवरनं उठली आणि सावकाश पावलं टाकत मोरीत गेली. शारदानं मोरीत तिच्या आंघोळीसाठी गरम पाण्याची बादली ठेवलेली होती. श्रोते हो, हा आजचा भाग झुंज या रामचंद्र नलावडे लिखित कादंबरीचा इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या परत भेट द्या दीपक रेगे कथाकथन चॅनलला.